या पवित्र अशा या बोरचाई मातेच्या या मंदिराचा 5वा वर्धापन दिन सोहळा आणि त्यानिमित्त या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या साक्षीमध्ये भव्य दिवस हे कार्यक्रमाचं आयोजन आणि त्यानिमित्त डबलबारीचा भव्य हा सामना या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। तर भजन आपल्या सर्वांना माहिती आहे, भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा, त्याचं नाव भजन आहे। भ म्हणजे भक्ती रसातून, ज म्हणजे जनमानसासमोर, न म्हणजे नतमस्तक होणे, त्याचं नाव भजन आहे। बुद्धीचा विकास म्हणजे भजन आहे, व्यसनमुक्तीचं साधन म्हणजे भजन आहे, दुःख विसरायला लावणारं साधन म्हणजे भजन आहे। पवित्र कार्यक्रम आहे। या गावाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना आणि विश्वनाथजी ढवळ साहेबांना धन्यवाद देतो मी की या पवित्र कार्यक्रमाला अतिशय चांगल्या प्रकारे आपण भजनाचा कार्यक्रम ठेवला आणि आता दुसरा कार्यक्रम तुमचा मला वाटतं काहीतरी 17 तारीख पासून ना बघितलं मी मगाशी, हा 17 ते 25 हरिनाम सप्ताहाचा कार्यक्रम या ठिकाणी 7 दिवस विविध कीर्तनाचे कार्यक्रम। या खरोखरच मी भारावून गेलो मगाशी ती पत्रिका वाचल्यावर की घोडगे म्हणजे हे गाव या सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेलं गाव आहे आणि या कानाकोपऱ्यामध्ये एवढं भव्य दिव्य तुम्ही वारकरी संप्रदायाचं कार्य करता। खरोखरच मला अतिशय कुतूहल वाटलं आणि ही परंपरा गेली अनेक वर्षाची तुम्ही मंडळीने या ठिकाणी जपलेली आहे। माझ्या मंडळाच्या वतीने त्यांच्यासाठी एकदा जोरदार खरंच सांगतो, कारण जीवनामध्ये माणसाने आयुष्यामध्ये एकदा तरी पंढरपूरला जायला पाहिजे, एकदा तरी माणसाने जीवनामध्ये पंढरपूरला जायला पाहिजे। याचं कारण काय तर आपल्याकडे देव नाही म्हणून नाही, बरोबर ना, आपल्याकडे देव नाही म्हणून जायचं नाही, त्या पंढरपूरला गेल्यानंतर त्या ठिकाणी संस्कृती बघायला मिळते। 70-72 वर्षाचा माणूस 12-14 वर्षाच्या मुलाच्या पायाला हात लावतो आणि माऊली नमस्कार म्हणतोय, हे फक्त पंढरपूरला आपल्याला पाहायला मिळेल, वारकऱ्यांमध्ये पाहायला मिळेल। आणि म्हणून एकदा जोरदार टाळ्या माझ्या वारकऱ्यांसाठी झाल्या पाहिजे। कारण अनेक श्रीमंतांचे आई वडील आज वृद्धाश्रमामध्ये मला पाहायला मिळत आहेत, पण मला अभिमान वाटतो आणि स्वाभिमानानं सांगावं असं वाटतं की 2 व्यक्तींचे आई वडील कधी तुम्हाला वृद्धाश्रमामध्ये दिसणार नाही। एक म्हणजे माझा शेतकरी आणि दुसरा म्हणजे माझा पंढरपूरचा वारकरी। लक्षात ठेवा, जीवनामध्ये कधी तुम्हाला त्यांचे आई वडील तुम्हाला वृद्धाश्रमामध्ये दिसणार नाही, कारण त्यांना संस्कृती कळते, बरोबर ना। मी भजनी बुवा म्हणून बसलो आणि तुम्हाला भरपूर काय सांगितलं, पण माझं आचरण काय आहे हे महत्वाचं आहे, बरोबर ना। अगदी पुस्तकातलं आम्ही भरपूर वाचू शकता, आता काय युट्यूबला नुसतं टाकला की सगळा येता हो, भरपूर काय सांगू शकतो, पण माझं आचरण काय, मी समाजामध्ये कसा वागतो याला महत्व आहे। ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी बुवा, ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्यांनी पत्ते सांभाळावे, बरोबर ना। ज्यांनी विठ्ठल मात्रा घ्यावी त्यांनी पत्ते सांभाळावी। मी रामायण, महाभारत, शिवलीला, अमृत, भगवद्गीता सगळं सांगलो, पण माझं आचरण काय हे महत्वाचं आहे। आणि म्हणून अतिशय चांगल्या प्रकारे आज बाऱ्या होतील याचा मला विश्वास आहे। तर या ठिकाणी आत्मप्रचिती, गुरुप्रचिती, बरोबर ना, आणि देहप्रचिती, आपल्याला सगळ्या गोष्टीतून मार्गदर्शन होणार आहे, बरोबर ना। आणि म्हणून चांगल्या प्रकारचं भजन कसं असतं ते आज आपल्याला बघायला मिळेल, कारण तुमच्यासारखे रसिक श्रोते मायबाप आम्हाला मिळाले आहेत, खरोखर आमचं भाग्य आम्ही समजतो, भाग्य समजतो। तर अनेक गोष्टी तुमच्याकडे मांडण्यासारख्या आहेत आणि हे गाव एवढं मला सुंदर वाटलं, आल्यानंतर निसर्ग सुंदर असं वातावरण या ठिकाणी पाहिल्यावर मन प्रसन्न झालं। तर ओढ म्हणजे काय, ओढ म्हणजे काय हे जीव लावल्याशिवाय समजत नाही, प्रेम म्हणजे काय हे केल्याशिवाय समजत नाही। ओढ म्हणजे काय हे जीव लावल्याशिवाय समजत नाही, प्रेम म्हणजे काय हे केल्याशिवाय समजत नाही, आणि घोडगे गाव म्हणजे काय ते इथे आल्याशिवाय समजत नाही, इथे आल्याशिवाय समजत नाही, बरोबर।
सर्वांना देतो आणि या ठिकाणी प्रथमचं पुष्प भजन रूपी पुष्प या ठिकाणी सादर करणार आहे। कारण अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत। प्रथम शून्यमय साचार देवा झाले स्मरण जागरण ओम ब्रह्मे म्हणूया। सगळ्यात आधी या विश्वामध्ये काही नव्हतं, शून्यमय वातावरण होतं, काही नव्हतं या जगात। प्रथम या जगामध्ये काय निर्माण झालं? ज्यावेळी या विश्वामध्ये काही नव्हतं त्यावेळी तो निर्गुण निराकार निरूप निर्विकार आणि अचल असा निर्माण झाला। तो म्हणजे मूळ पुरुष म्हणजे ज्ञान। ज्ञानाची निर्मिती कशी झाली आहे बघा। आणि त्याचीच मूळ माया म्हणजे ते विज्ञान। लक्षात घ्या, त्याचीच मूळ माया म्हणजे त्याची छाया म्हणजे मूळ माया आणि ते त्याची छाया म्हणजे मूळ माया ते अज्ञान आहे। लक्षात घ्या, ज्ञान अज्ञान या दोघांचं मिलन झालं आणि त्याच्यातून निर्मिती झाली विज्ञानाची। लक्षात घ्या, ते पुस्तकी ज्ञान आपण सांगतो ना, अनेक धडे रामायणातले महाभारतातले देतो, ते विज्ञान आहे, आत्मज्ञान नव्हे। लक्षात घ्या, आत्मज्ञान कशाला म्हणतात? देहावरती जे आपण बोलतो त्याला आत्मज्ञान म्हणतात, बरोबर। त्यासाठी सद्गुरूला शरण जावं लागतं आणि म्हणून अनेक धडे आम्ही भजनी बुवा या भजनामध्ये देतो आणि म्हणून सांगितलं बुवा लक्षात घ्या, प्रथम शून्यमय साचार देवा झाले श्रवण जागरण ओम ब्रह्मे म्हणूया। सर्वप्रथम कोण आहे? ओम नावाची निर्मिती, त्या ओमचा शोध मंडळी लक्षात घ्या। आज अमेरिका जपान सारखे देश लावत आहेत। या ओम मध्ये ताकद काय? हिंदू धर्म एवढा शाश्वत धर्म कसा काय? हिंदू धर्मामध्ये एवढं अध्यात्म कसं काय? याचा शोध अमेरिका जपान लावायला लागले आहेत। एवढं सामर्थ्य आपल्या हिंदुत्वामध्ये आहे। एकदा जोरदार टाळ्या वाजवा खरंच। आणि म्हणून लाख लाख धन्यवाद आपल्या सर्वांना या ठिकाणी देतो। या ठिकाणी गणेश कृपा भजन मंडळ, गणेश कृपा भजन मंडळ भरणी बुवा चंद्रकांत मेस्त्री गुरुजी, धन्यवाद। या ठिकाणी सन्माननीय बुवा चंद्रकांत मेस्त्री गुरुजी भरणी सुंदरवाडी यांच्याकडून दोन्ही बुवांना 250 रुपयाचं पारितोषिक, या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक आलं आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी घनश्याम मेस्त्री यांच्यासाठी 250 आणि अभिषेक सुतार याच्यासाठी 250 असं 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। जोरदार टाळ्या वाजवा। बरोबर, या ठिकाणी चंद्रकांत मेस्त्री गुरुजी आणि भजन मंडळी सुंदरवाडी यांना लाख लाख धन्यवाद देतो। परमेश्वराच्या चरणी या भजन मंडळाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद परमेश्वराने द्यावा अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी या बक्षिसाचा स्वीकार करतो। धन्यवाद 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 धन्यवाद। मगाशी बुवानी प्रभू रामाच्या गाण्यापासून सुरुवात केली, कारण साहजिकच 500 वर्षानंतर आपलं स्वप्न सर्वांचं पूर्ण झालेलं आहे। एका झोपडीमध्ये असलेले प्रभू राम आज भव्य दिव्यशा आलिशान मंदिरामध्ये प्रस्थापित झालेले आहेत 500 वर्षानंतर। आणि म्हणून रामांचं या ठिकाणी मी सुद्धा एक गाणं घेतो। हर घर में है एक ही नाम, हर घर में है एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा, भारत का बच्चा बच्चा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। हर घर में
या ठिकाणी आमचे गुंडू सावंत बुवा यांनी बऱ्यापैकी काय काय चांगल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बुवाने सांगितलं की अध्यात्म म्हणजे काय, भजन म्हणजे काय, नामस्मरण म्हणजे काय, बऱ्याच गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलाय. बुवाने सांगितलं की राम समजायला सोपा आहे, लिहायला सोपा आहे, बरोबर ना, आणि कृष्ण समजायला कठीण आहे आणि लिहायला पण कठीण आहे. खरा त्या खोटा का मी सांगत नाही, तिने सांगायला त्या योग्यचा. कारण रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार ज्याच्या मुखामध्ये आहे त्याला कशाची भीती नाही आहे, लक्षात घ्या. कारण ज्यावेळी प्रभू रामचंद्र जन्माला आले, ज्यावेळी प्रभू रामचंद्र जन्माला आले तेव्हा प्रत्येक झाडाला पालवी फुटली. ज्यावेळी श्रीकृष्ण जन्माला आले त्यावेळी यमुना नदीचं पाणी कृष्णाच्या पायाला स्पर्श करण्यासाठी धावायला लागले. जेव्हा दुर्योधन जन्माला आला तेव्हा रक्ताचा पाऊस पडला. जेव्हा दुर्योधन जन्माला आला तेव्हा रक्ताचा पाऊस पडला. आणि माझं गुंडू सावंत जेव्हा जन्मात गेलो तेव्हा भर पावसाळ्यात पाऊस नाही सुद्धा. म्हणून आता मध्ये मध्ये पडता बघा कधी पण, त्याचं कारण ते छान सांगितलं. राम समजायला सोपा आहे, कृष्ण समजायला अवघड आहे. पण बुवा तुम्हाला सांगतो, मरा मरा म्हणता म्हणता राम राम झाला, बरोबर ना. मरा मरा म्हणता म्हणता राम राम झाला आणि वाल्ल्या गोळाचा वाल्मिकी झाला आणि त्याने शतकोटी रामायण दिलं. वाल्ल्या गोळ्याने वाल्मिकी झाल्यावर काय केलं, शतकोटी रामायण दिलं. आणि त्याच्यामध्ये ब्रह्मदेवाने काय केलं मंडळी लक्षात घ्या. ब्रह्मदेवाने 99,99,99,999 ग्रंथांचं स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ याच्यामध्ये समान वाटप केलं. ब्रह्मदेवाने 99,99,99,999 ग्रंथांचं स्वर्ग, मृत्यू आणि पाताळामध्ये समान वाटप केलं. प्रत्येकाच्या वाट्याला आले 33 करोड 33 लक्ष 33,333 ग्रंथ. स्वर्ग, मृत्यू, पाताळ किती आले? 33 करोड 33 लक्ष 33,333. एकच ग्रंथ शिल्लक राहिला वाटप करताना. किती? एकच ग्रंथ शिल्लक राहिला, त्याचं नाव अनुष्ठान ग्रंथ. आणि त्याच्यामध्ये 32 अक्षर होती. त्याच्यामध्ये पण 3 समान वाटप केलं. 10 10 10 राहिली 2 अक्षर. ही 2 अक्षर म्हणजे रा आणि म. लक्षात दिला? हे अध्यात्म आहे. कारण बुवा काय तुम्ही सांगितलं, चांगलं सांगितलं. पुस्तकी काय गोष्टी आहेत त्या बुवांच्या चांगल्या असतात, प्रश्न नाही. चांगलं सांगितलं. पण बुवा तुम्हाला खरंच सांगतो, कृष्णाला 16 सहस्त्र 108 बायका, बरोबर ना. कृष्णाला 16 सहस्त्र 108 बायका. आम्हाला कृष्ण समजला का? आम्हाला कृष्ण समजला का? गणपती समजला का? आपल्याला विष्णू समजला का? मुळात लक्षात घ्या विषय, हे अवतार आपल्याला आधी समजले का? कारण याच्यामध्ये अशी गोष्ट आहे की ज्या नाड्या आहेत ना, त्या नाड्यामध्ये आपला जो देह आहे, वा या देहामध्ये या ज्या नाड्या आहेत ना, त्याच्यातून एक रक्ताची धारा 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 म्हणजे राधा. धारा राधा. या देहामध्ये रक्ताची जी वाहिनी आहे तिला धारा 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 म्हणता म्हणता ती राधा झाली. आणि त्याच्यातून लक्षात घ्या, जो कृष्ण आकृष्ट होता, त्या धारेला कृष्ण आकृष्ट होता. कृष्ण म्हणजे कोण? तर आपलं हृदय आहे. लक्षात घ्या, कृष्ण म्हणजे कोण? आपलं हृदय आहे, या रक्ताला आकृष्ट असलेला. आणि म्हणून 16 सहस्त्र 108 त्या नाड्या आहेत. लक्षात ठेवा, या हृदयामध्ये हे अध्यात्म आहे. लक्षात घ्या, 16 सहस्त्र 108 नाड्या आहेत.
त्याच्यामधून वाहणारा ती धारा 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 म्हणजे राधा आहे आणि त्याला आकृष्ट झालेलं हृदय म्हणजे कृष्ण आहे. म्हणून रक्ताची धारा तो कृष्ण तुमचाच आणि आमच्यात पण सर्वांमध्ये आहे. लक्षात घ्या. कायाही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ सर्व काळ. खरा परमेश्वर तो आहे. म्हणून दुसऱ्याचं हृदय दुखवता कामा नाही. दुसऱ्याचं हृदय दुखवलं तर परमेश्वराला दुखवल्याचं पातक आपल्याला होतं. लक्षात घ्या. अनेक गोष्टी मांडण्यासारख्या आहेत पण वेळेचं बंधन आहे आणि म्हणून या ठिकाणी पहिलं भजन सादर करतो.
आहे